निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वात जास्त फटका बसतो तो शेतकऱ्यांना शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। शेतकऱ्यांना हताश न होता पर्यायी पिकांची व्यवस्था केली पाहिजे। पावसाळ्यामध्ये किंवा अवकाळी पावसामध्ये आणि एकंदरीत या निसर्गाच्या लहरीपणामध्ये तग धरू शकणाऱ्या पिकांच्या शोधाला शेतकऱ्यांनी लागलं पाहिजे। आणि याचाच एक पर्याय म्हणजे साबुदाणा शेती। साबुदाणा शेती अशी आहे की ती अवकाळी पावसामध्ये किंवा गारपिटीमध्ये चांगल्या प्रकारे तग धरू शकते। याविषयी मार्गदर्शन घेऊया कृषी तज्ञ अरुण फेगडे यांच्याकडून। सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, गारपीट म्हणजे नैसर्गिक आपत्ती या संपूर्ण गोष्टीमुळे शेतकऱ्यांना निसर्गाने जणू वेठीसच धरलेला आहे। त्यामुळे कोणते पिकं घ्यावेत आणि कोणते नाही याचा संभ्रम शेतकऱ्यांना पडलेला आहे। तरी यासाठी शेतकऱ्यांनी कमीत कमी की नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा आणि आपल्याला थोडंफार उत्पादन यावं अशी पिकं घेण्यात यावीत असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो। जसे ज्यापैकी एक पीक आहे की बाबा साबुदाणा कंद। साबुदाणा कंद पीक असं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे जवळजवळ असं पकडा की बाबा 4 एकर क्षेत्र आहे, त्यांनी बागायती क्षेत्र आहे, त्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये साबुदाणा कंद हे पीक पेरावं। साबुदाणा कंदाच्या काड्या ह्या पेरल्या जातात आणि अंतर त्याचं असतं 4x3। 4x3 घेऊ शकतो। 4x4 अंतरवरती आपण त्या काड्या खोचायच्या आहेत। त्यांना काही ट्रीटमेंट करण्याची गरज नाही। शेत वखरून नांगरून टिलर करून त्याचे बेड करून घ्यावेत आणि शेणखत टाकून घ्यावं। बेड केल्यानंतर ठिबक टाकून घ्यावं आणि 4x3 अंतरावर किंवा 4x4 अंतरावरती साबुदाणा कंदाच्या काड्या खोचून घ्यावा। खोचल्यानंतर त्याला पाणी देत राहायचं। त्या पाणी दिल्यानंतर त्याच्यामधून तुरे निघतील, झाड तयार होईल। झाड असं असतं त्याचं की बाबा जसं की बाबा एक एरंडीच्या झाडाप्रमाणे त्याचं झाड वाढतं, तेवढीच उंची होते आणि जसजसं झाड वाढेल तसं त्या खालच्या त्याच्या फांद्या ज्या आहेत, खालचे जे पालवी त्याची ते पालवी पिवळी पडून खाली कोसळेल, म्हणजे जमिनीवर त्या पाल्याचं आच्छादन होत असतं। त्यामुळे शेताला कोणत्याही प्रकारची निंदणी लागत नाही आणि आच्छादन होत असल्यामुळे जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब याच्यामध्ये वाढ होत असते, जमीन भुसभुशीत होत असते। पाण्याचं नियोजन करावे। पाणी तसे साबुदाणा कंदाला खूपच कमी लागते, जमीन ओलसर लागते त्याला। भलेच पाणी दिल्यानंतर पाणी साचून राहील असा प्रकार साबुदाणा कंदाचा नाही। ओलसर जमिनीमध्ये तो साबुदाणा कंद वाढत असतो। वाढल्यानंतर तो जवळजवळ 3 ते 4 फूट लांब होत असतो। त्याला फुटवे फुटतात खाली, मुळा म्हणतो आपण त्यांना। ते मुळा सुद्धा 2-2, 3-3 फुटाचे असतात आणि त्याची गोलाई जवळजवळ 4 इंच होते। सदर पीक हे तुम्ही जून महिन्यात पेरा। 9 महिन्याच्या कालावधीचं पीक आहे। त्याला कोणत्याही प्रकारची इतर आंतर मशागतीची गरज नाही, निंदणीची गरज नाही। आच्छादन ॲटोमॅटिक नैसर्गिकता होत असल्यामुळे पाल्यापाचोळ्याचं ह्युमस हा वाढत असतो। एक 9 महिन्याच्या कालावधीनंतर म्हणजे जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारीच्या अखेरीस झाड खालून तोडून घ्यावं। आपण ऊसाला तोडणीसाठी जे कोयते वापरतात त्या कोयत्याच्या सहाऱ्यानं झाड खाली जमिनीलगत बेडलगत तोडून घ्यावं। तोडल्यानंतर त्या झाड काड्या बाजूला ठेवाव्यात आणि आपला साधा पलटीचा नागर त्या सरीवरती धरावा, बेडवरती धरावा, म्हणजे तो बेड त्या नागरामुळे नागरला जाईल आणि आपल्याला साबुदाणा कंदाचे लांब लांब कंद बाहेर आलेले दिसतील। वेचून घ्यावेत, त्यांना वेगवेगळे करावे त्या कोयत्याच्या आधाराने। जवळजवळ एका एकरामध्ये 7 ते 10 टनापर्यंत हा माल निघत असतो। उत्पादन 7 ते 10 टन होत असतं आणि 7 ते 8 हजार रुपये टनाला याचा भाव मिळत असतो। की जर 8 हजार रुपये भाव मिळाला आणि 10 टन जर माल मिळाला तर 80,000 रुपये। 60 टन जर मिळाला तर 7-8 56। शेती मित्रमध्ये इथंच थांबतोय। ताज्या बातम्या आणि ठळक घडामोडींसाठी पहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।